श्री स्वामी समर्थ प्रेक्षकांनो, आनंदी या मालिकेमध्ये आता भयानक असा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. युगंधरच्या मूर्खपणामुळे त्या नालायक युगंधरमुळे आता जे काही त्याने या झुंबरविषयी छेडछाड केलेली असते, आनंदी बिचारी तिच्या जीवाच्या आकांताने ते झुंबर खाली पडण्यापासून वाचवत असते. पण अखेरीस आता तिचा तोल जाणार आणि ते झुंबर आता या सगळ्यांच्या अंगावर पडणार. पण आपल्या युगंधरचं लक्ष त्या झुंबरकडे जाणार आणि तो आता पृथ्वी, मिथाली, ताई सगळ्यांना बाजूला ढकलणार, सगळ्यांना या मोठ्या संकटातून वाचवणार. आणि बिचारा युगंधर हे एवढं मोठं दुःख, एवढं मोठं संकट स्वतःवर घेताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या सगळ्यामुळे आता पृथ्वी आणि युगंधरचं नातं अधिकच घट्ट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिकडे आनंदी ही खूप मोठ्या धर्मसंकटात अडकलेली आपण पाहणार आहोत. आणि हे सगळं कशा प्रकारे मालिकेत दाखवलं जाणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आपला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या सगळं काही इकडे लक्षात येऊन जाईल. बरं का प्रेक्षकांनो, इकडे मालिकेमध्ये आता पृथ्वीची नक्की मॉडेल बनणार कोण याविषयी खूप मोठी चर्चा रंगलेली असते. पृथ्वीने मात्र आनंदीचं सिलेक्शन केलेलं असतं, पण मनाचा मोठेपणा दाखवत शिल्पा दुखावली गेली आहे याचा सगळा अंदाज घेत आता आपली आनंदी बोलते की नाही पृथ्वी, मी कशाला मॉडेल, अरे खरं तर तुला तुझ्या आत्याच्या साड्यांवरनं, शिल्पाताईंच्या सगळ्या युनिक डिझाईन किंवा त्यांच्या स्टाईलवरून ही कल्पना सुचली होती. त्यामुळे आता तुझी मॉडेल बनण्याचा अधिकार फक्त शिल्पाताईंना आहे. प्लीज तू माझं नाव पुढे करू नको आणि तू तुझ्या मॉडेल म्हणून शिल्पाताईला सिलेक्ट कर. पण इकडे आता आपला पृथ्वी बोलत असतो, नाही आनंदी, अगं तुझ्यामुळे तू समजवल्यामुळे मी पुन्हा एकदा युगंधर निंबाळकरांसमोर उभा राहिलो आणि त्यांना माझी आयडिया समजावून सांगू शकलो. तू जर मला समजवलं नसतं तर मी त्यांच्याकडे पुन्हा आयुष्यात कधीही डोकावून पाहिलं नसतं आणि मिस्टर युगंधर निंबाळकरांसोबत मी कधीही कसलाही बिझनेस आयडिया शेअर केली नसती आणि आज हा दिवस जो दिसतोय तो मला कधीही पाहायला मिळाला नसता. आता इकडे पृथ्वीने सगळं क्रेडिट आनंदीला दिलं. हे ऐकताच माईला खूप आनंद झालेला असतो, पण शिल्पाला मात्र या सगळ्याचा खूप राग आलेला असतो. पण आता या दोन्हींमध्ये मध्य काढत आता इकडे पृथ्वी आत्याजवळ जातो आणि बोलतो, आत्या ऐक ना गं, तू आणि आनंदी तुम्ही दोघीही माझ्या मॉडेल बना. तुमच्या दोघींनाही मी छानपैकी ड्रेफरी देतो आणि तुम्ही दोघीही माझ्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्लीज तुम्ही माझ्या मॉडेल बना. आता इकडे आनंदी तर एका पायावर तयार असते, पण शिल्पाने पृथ्वीला साफ नकार दिलेला असतो. तितक्यात इथे युगंधर येतो आणि बोलतो, शिल्पाताई काय चाललंय, पृथ्वीसाठी तू एवढंही करणार नाही का? फायनल आज मी सांगतो, आनंदी आणि शिल्पाताई दोघीही एकत्र रॅम्प वॉक करणार आणि पृथ्वीच्या प्रेझेंटेशनला 4 चांद लावणार. इकडे शिल्पाचा मात्र या सगळ्याला नकार असतो. पण आता इकडे युगंधरने सक्त ताकीद देऊन इथं सगळ्यांसमोर डिक्लेअर केल्यामुळे आता शिल्पाचाही नाईलाज झालेला असतो. आता या सगळ्यामध्ये मिथाली पुढे होते आणि आत्याला बोलते, प्लीज आत्तू, प्लीज नाही, नको ना गं म्हणू, प्लीज आपल्या पृथ्वीसाठी तयार हो ना गं आत्तू. आता माहीही बोलते, अगं शिल्पा नको गं आता नाट लावू, हो बरं तयार. आणि बापूही म्हणतात, शिल्पा बरं बास, आपल्या मुलांचा आनंद म्हणजे आपला आनंद, बरोबर ना, त्यासाठी चल बरं, हो तयार. आता लगेच फुगलेली आत्या ठमाबाईसारखी हो म्हणते आणि बोलते की ठीक आहे, फक्त पृथ्वीसाठी मी तयार आहे. आता सगळा युगंधर तिथनं निघून जातो. शिर्केंना सांगतो, चला तयारीला लागा. आता लगेच शिल्पा आनंदी समोर जाते आणि बोलते, हे बघ आनंदी, तुझ्यासोबत आज मी रॅम्प वॉक करायला तयार झाले. याचा अर्थ असं समजू नकोस की मी तुला माफ केले किंवा मी तुला माझं जवळचं व्यक्ती मानले. अजिबात नाही, फक्त मुलांच्या आनंदासाठी मी तुझ्यासोबत हे काम करायला तयार झाले आहे. अजिबात खुश व्हायचं नाही. आणि इतका त्रास देते ना ही शिल्पा आनंदीला, अक्षरशः पाहताना आपल्याला खरंच खूप वाईट वाटतं. बरं का, आता सगळेजण आपापल्या मार्गाला लागलेले असतात आणि आता मिथाली पृथ्वीला बोलते, दादा चल ना, ज्या काही साड्या मी सिलेक्ट केल्या आहे त्या तुला दाखवते, म्हणजे तूही बाकीचं पुढचं प्लॅनिंग करायला तयार राहशील.
आता इकडे सगळेजण निघून जातात, चिरके उरलेल्या तयारीला लागतात. बरं का, आता इकडे पृथ्वी आणि मिथाली दोघेही त्यांच्या रूममध्ये गेलेले असतात. आता मिथाली पृथ्वीला तिने तयार केलेल्या साड्या दाखवते, तिचे युनिक डिझाईन दाखवते आणि हे सगळं पाहून पृथ्वी इतका खुश झालेला असतो. बोलतो की मिथाली, अगं माझा माझ्यावर विश्वासच बसत नाही. केवढ्या सुंदर साड्या तयार केले ग तू. मी जे स्वप्न पाहिलं ते सत्यात उतरतंय. या सगळ्याने मला खूप छान वाटते. मिताली ही भावाच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहिलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी खुशपणे, अगदी छान पद्धतीने आता इकडे मिताली भावाचं कौतुक करत असते आणि त्याला साड्या दाखवते. तेव्हा आता मिताली इकडे आपल्या पृथ्वीला विचारते की पृथ्वी, अरे सगळं खरं, पण तू या ब्रँडचं नाव काय ठेवणार आहेस? तेव्हा पृथ्वी बोलतो की मिथाली, हे सगळं तुला सगळ्यांसोबत मीडियासमोरच कळेल. कारण मी जे नाव ठेवणार आहे ते मिस्टर युगंधर निंबाळकरांना इतकं आवडेल, इतकं आवडेल की ते त्याला नावच ठेवू शकणार नाही. आता लगेच मिथाली बोलते, म्हणजे दादा तू तुझ्या बहिणीपासूनही लपवून ठेवणार का? सांग की रे दादा, सांग की रे. पण पृथ्वी मात्र मितालीला सस्पेन्स ठेवायला सांगतो आणि बोलतो की थोड्याच वेळात तुला तुझं हे उत्तर मिळून जाईल. आता छानपैकी दोघेही भाऊ बहीण पुन्हा एकदा आपापल्या कामाला जोमानं लागतात. मिथालीने आता जिथे रॅम्प वॉक करायचा तिथे आत्याला, आनंदीला दोघींनाही बोलावून घेतलेलं असतं आणि त्यांना समजावून सांगत असते, त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करवून घेत असते की तुम्ही संध्याकाळी कशा प्रकारे हा परफॉर्मन्स करायचा आहे. बरं का, आता मिथाली या दोघींनाही त्या नवीन आणलेल्या साड्या दाखवते आणि त्या साड्या खरंच खूप सुंदर असतात. शिल्पा तर भरभरून कौतुक करतेच, पण आनंदी तिच्या स्पर्शाने सगळ्या साड्या पाहून इकडे मिथालीचं भरभरून कौतुक करताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. मिथाली बोलते की मी तुम्हाला कसं रॅम्प वॉक करायचा हे दाखवते, ते तुम्ही आता शिकून घ्या, कारण संध्याकाळी तुमच्या दोघींनाच हा परफॉर्मन्स करायचा आहे. तेव्हा आता मिथाली सुंदर पद्धतीने तिथे त्या स्टेजवरून चालून दाखवते आणि शिल्पाने तर काय तिच्या उघड्या डोळ्यांनी सगळं पाहिलेलंच असतं. फक्त आता वेळ आलेली असते ती म्हणजे आनंदीला समजावून सांगण्याची. आता मिथाली आनंदीचा हात हातात घेते, तिला धरून चालवते, अगदी तिला स्पर्शाने सगळं सगळं समजावून सांगते. कारण साडीला एक युनिक टच दिलेला असतो, तो असा की साडीला ह्यांनी पॉकेट ठेवलेले असतात आणि ते त्याच्या डाव्या साईडला असतात आणि ते वळवून बरोबर समोर असलेल्या ऑडियन्सला दिसले पाहिजे अशा पद्धतीने प्रेझेंट करायचे असतात. बरं का, आता आपली मिताली आनंदीला हे सगळं समजावून सांगते. आनंदी बिचारी समजूनही घेते, पण आता ज्या वेळेस इथे प्रॅक्टिकल करायची वेळ येते तेव्हा मात्र आपली आनंदी गडबडते आणि तिला दिसत नसल्यामुळे ती सरळ स्टेजच्या खाली जाऊन पडते. खरं तर हे पाहताना आपल्याला खूप वाईट वाटतं, पण आता शिल्पाला रिक्वेस्ट करून आपली ही मिथाली बोलते की आत्या तू करून दाखव बरं. शिल्पा मात्र 100% मिथालीने जे काही शिकवले ते इतक्या सुंदर पद्धतीने प्रेझेंट करते की त्याच्यात नावं ठेवायला एकही जागा शिल्लक राहिलेली नसते. आता छान पद्धतीने सगळे टाळ्या वाजवतात आणि मिथालीला एक आयडिया येते. मिथाली आता शिल्पाला रिक्वेस्ट करते आणि बोलते की आत्या प्लीज तू आपल्या आनंदीला हाताला धरून तुझ्यासोबत एकदा वॉक कर ना गं, म्हणजे तिच्या बिचारीच्या सगळं लक्षात येईल. शिल्पा मात्र आता इकडे आनंदीला झिडकारते, अगदी झुरळासारखं पालीसारखं अशी बाजूला करते आणि बोलते, छे छे, ह्या मुलीसोबत, अगं हिची लायकी का, हिच्यासोबत मी अजिबात नाही चालणार, जमायचंच नाही मिथाली, मला हे जमणार नाही. पण आता मिथाली इतकी रिक्वेस्ट करते, इतकी गयावया करते की आता मात्र शिल्पाला आनंदीसोबत चालावंच लागतं. आनंदी शिल्पाजवळ जाते. आता शिल्पाच्या मनात आनंदीविषयी
इतका तिरस्कार भरलेला असतो प्रेक्षकांनो. अक्षरशः ती आनंदीला अशी ओरबाडते, हाताला धरते, खचकेने ओढते आणि तो रॅम्प वॉक करण्यासाठी तिला वरती घेऊन येते. बरं का प्रेक्षकांनो, आता मात्र शिल्पाचे डोळे भरलेले असतात पाण्याने. तिला कसला तरी त्रास होत असतो. तिला आनंदीचा नाहीतर दुसरं काहीतरी तिच्या आयुष्यात घडून गेले या सगळ्या आठवणी ताज्या झालेल्या असतात आणि ती आनंदीला इतका इकडं छळ करते, इतका तिचा तिटकारा करते की बास रे बास. तसंच आनंदीला फरफडत ओढते, तो रॅम्प वॉक करते. हे मात्र सुनीता शिर्के बाकी सगळ्यांच्या लक्षात इथं आलेलं असतं. मालक साहेबही मागून सगळं काही इकडे पाहत असतात. बिचारी खूप आनंदी दुःखात असते. शिल्पा आनंदीला ओढते, ते सगळं आनंदीला दुखत असतं. पण या सगळ्यामध्ये शिल्पाच्या डोळ्यातून जे काही अश्रू खाली पडतात ते नेमके आनंदीच्या हातावर येतात आणि आनंदीला कुठंतरी मनातून वाटतं की शिल्पाच्या मनामध्ये कसली तरी सल बोचत आहे आणि त्यांना खरंच मी नको आहे त्यांच्यासोबत ह्या सगळ्या कार्यक्रमात. त्यामुळे आता इकडे आनंदी स्वतःहून मनाचा मोठेपणा दाखवत आपल्या मिथालीला बोलते, अगं मिथाली नको, मी नाही याच्यात सहभाग घेणार. अगं मला नीट चालताही येत नाही आणि काही नाही. शिल्पाई आता आनंदीचा खूप अपमान करते, बोलते, अगं काय तुम्हाला तुमच्या साड्यांचं प्रेझेंटेशन करायचंय का या ध्यानाचं प्रेझेंटेशन? अगं हिच्या डोक्याला लागले, कशी दिसते ही? लोक पहिल्या हिच्या जखमा पाहतील, तुमच्या साड्यांक कोणाचंही लक्ष जाणार नाही. इकडे शिल्पा नको नको ती बडबड आता आपल्या या मिथालीला करते, शिवाय आनंदीलाही खोचून बोचून बोलते. हे सगळं मात्र दुरून मालक साहेब पाहत असतात आणि शिल्पाचं वागणं आनंदीसोबत कसं आहे हे सगळं मालक साहेबांनी तिकडून लांबूनच निरीक्षण केलेलं असतं. तरीही मिथाली बोलते, नाही मी आनंदीला बरोबर सगळं करते, तिला रेडी करते. आपल्या या इव्हेंटमध्ये कसलाही संध्याकाळी पचका होणार नाही याची जबाबदारी माझी. पण आनंदी परफॉर्मन्स करणार म्हणजे करणार असं मिथालीने ठामपणे आत्याला सांगितलं असतं. आणि आता मिथाली आनंदीलाही हेच समजावून सांगते आणि बोलते की तू काळजी करू नको, तू तोपर्यंत या टेजवर कसं चालायचं, काय करायचं या टेजचा अंदाज घे, तू तुझी तयारी कर, मी उरलेली माझी सगळी कामं आटपून घेते. मालक साहेबांना मात्र या सगळ्यामध्ये मिथाली आनंदीसोबत छान वागते, बोलते हे खूप आवडलेलं असतं. बरं का प्रेक्षकांनो, आता इकडे अखेरीस आता तो क्षण आलेला असतो की सगळे गावातली मोठी माणसं, पत्रकार सगळे आता इकडे पृथ्वीच्या या साड्यांचा इव्हेंट पाहण्यासाठी, त्याच्या न्यू लॉन्च प्रोजेक्टसाठी इथे जमा झालेले असतात. गावातली प्रतिष्ठित माणसं, सगळे जाणते लोक सगळे आता इकडे युगंधरच्या शब्दाखातर त्याच्या मुलाचा हा इतका मोठा भव्य दिव्य सोहळा पाहण्यासाठी आलेले असतात. कार्यक्रम अगदी छान चालू असतो बरं का. मस्तपैकी शिल्पा येते, तिचा तो रॅम्प वॉक करते. शिल्पालाही लोक भरभरून प्रतिसाद देतात. आनंदीही येते, आनंदीचाही छानपैकी इकडे परफॉर्मन्स होतो. पृथ्वीच्या साड्यांचं सगळं लॉन्चिंग झालेलं असतं आणि सगळ्या लोकांचं, सगळ्या तिथे जमलेल्या मोठ्या माणसांचं, जुन्या जाणत्या माणसांनी आपल्या पृथ्वीचं भरभरून कौतुक केलेलं आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. आता इकडे बरेच जुनी जाणती माणसं आपल्या युगंधरला बोलतात, बाप जसा बेटा तसंच इकडं घडत आहे, बापापेक्षा त्याचा मुलगा हुशार आहे. आता हे सगळं कौतुक ऐकून मात्र युगंधरला खूप आनंद होत असतो, कारण कितीही काही झालं तरी आपला मुलगा आपल्यापेक्षा पुढं जातो हे कुठल्याही आईवडिलांना नेहमीच पसंतीचंच असतं आणि त्यांना या गोष्टीपासून खूप सुख मिळत असतं. बरोबर ना प्रेक्षकांनो? तसंच आता इकडे युगंधरचं मन भरून आलेलं असतं आणि त्याला सारखी आता समिधाची आठवण येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता कार्यक्रम तर एकदम मस्त झोकात इकडे पार पडलेला असतो. आता फक्त शेवटचे काही क्षण राहिलेले असतात आणि छानपैकी इकडे आता यांचा सुंदर फॅमिली फोटो होणार असतो.
त्याचवेळी आता या युद्धाधरने इतकी घाणेरडा प्रकार केलेला असतो. त्या इव्हेंटच्या वरती जे काही मस्त झुंबर डेकोरेशनसाठी लावलेलं असतं, त्या टेजच्या वरचं झुंबर या विद्याधरने मात्र सैल करून ठेवलेलं असतं. पण इकडे आपल्या आनंदीला दिसत नसलं म्हणून काय झालं, तिचे कान आणि तिचं विचार करण्याची पद्धत अगदी शार्प असते. तिला झुंबर हरल्याचा आवाज येतो. त्याचवेळी लगेच त्या आरतीला सांगते, अगं आरतीताई, इथं काहीतरी गडबड आहे. तू जा तिथल्या कामगारांना बोलावून आण, म्हणजे ते हे झुंबर नीट करतील आणि इथला सगळा होणार नाही तो कुटाणा थांबेल. आता इकडे आरती त्या लोकांना बोलवायला जाणार, तोच हा विद्याधर आरतीला एका खोलीमध्ये कोंडून ठेवतो आणि दुसरीकडे हळूच आनंदीच्या कानात येऊन सांगतो की ते झुंबर आता काहीच वेळात खाली पडणार आणि तुझा लाडका मुलगा, नवरा आणि तुझ्या जीवाभावाची माणसं आता तुला कायमची सोडून स्वर्गवास करणार. आनंदी, आता तुझा खेळ संपणार. असं बोलताच इकडे आनंदीच्या पायाखालची जमीन सरकते. तिला युगंधर, पृथ्वी, मिथाली सगळ्यांची काळजी लागून राहिलेली असते. आणि आता इकडे या विद्याधरने आनंदीला सांगितलेलं असतं, ते बघ, जा तिथं झुंबर आहे आणि त्या झुंबरची दोरी आहे, बघ वाचवते का, बघ तुला वाचवता येते का तुझ्या मुलांना, जा बघ. आता इकडे आपली आनंदी ती दोरी धरते. तिच्या जीवात जीव असेपर्यंत तो झुंबराची दोरी जोरदार पद्धतीने इकडे ताकद लावून धरून ठेवलेली असते. तिकडे मात्र सगळे आनंदात सोहळ्यात मजा घेत असतात. पण हा कारस्थानी विद्याधर इथेही आनंदीला त्रास द्यायला येतो. आनंदीच्या पायाखाली इकडे खोबरे तेल ओततं, तिच्या अंगावर, हातावर सगळीकडे तेल ओतून ठेवतो, कारण आनंदीचा हात चिकचिक्याप होईल किंवा तिचा तेलावरून पाय सरकेल आणि आनंदी खाली पडेल. या सगळ्यामुळे इकडे विद्याधरने एवढा मोठा घाणेरडा कुटाणा करून ठेवलेला असतो की पास रे पास. तरीही आनंदी कशीबशी तो झुंबर ओढत असते, सगळी परिस्थिती हातामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असते. पण अखेरीस आनंदीचा तोल जातो आणि तेलावरून घसरून आनंदीच्या हातातून झुंबरची दोरी सटकते. बरं का प्रेक्षकांनो, आता इकडे त्या झुंबरच्या खाली शिल्पाताई, मालक साहेब, त्यानंतर पृथ्वी, मिथाली, आई, बाबा सगळे इकडे फॅमिली फोटो काढत असतात. त्याचवेळी नेमकं लक्ष युगंधरचं त्या झुंबरकडे जातं आणि युगंधर या सगळ्यांना पटकन त्या ठिकाणावरून हलवतो, त्यांना बाजूला ढकलतो आणि ते येणारं वरून खाली पडणारं झुंबर आता नेमकं आपल्या युगंधरच्या अंगावर पडतं आणि होऊ नये तो इतका घातपात आता इकडे आपल्या युगंधरसोबत घडलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता तिथं जमलेली घाबरलेली सगळी माणसं पटकन युगंधरला त्या झुंबर खालून काढतात. पृथ्वी त्याच्या वडिलांना दवाखान्यात नेतो, ॲम्ब्युलन्स येते, शिर्के सगळे जण आता हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात. युगंधर मरणाच्या दाराशी असतो आणि मृत्यूशी झुंज घेत असतो. इकडे मात्र आता आनंदीला ही बातमी कळलेली असते. आनंदी खूप घाबरते. आता आनंदी देवासमोर जाते, हातावर कापूर जाळते आणि देवाला साकडं घालते, प्लीज देवा, माझ्या मालक साहेबांना काही होऊन देऊ नको, माझ्या नवऱ्याचं आयुष्य जप, त्याला उदंड आयुष्य लागू दे. इकडे आनंदीने मात्र देवांना साकडं घातलेलं असतं आणि दुसरीकडे पृथ्वी आपल्या वडिलांची काळजी घेत तिथे हॉस्पिटलमध्ये आपल्या वडिलांशेजारी असतो. अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, आता पृथ्वी आणि युगंधरमधले सगळे जे काही गैरसमज, जे वाद आहेत ते कायमचे मिटणार. तर मग प्रेक्षकांनो, कसा वाटला तुम्हाला आनंदी या मालिकेत येणारा हा नवीन ट्विस्ट? या मालिकेविषयीचे असेच नवनवीन अपडेट जर तुम्हाला सगळ्यात आधी जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात कुठे जाऊ नका. धन्यवाद.